मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाड़ा. हाय बिंदास्त बोल्ड अँड खटाळ प्रसाद ओक. हाय ब्युटिफुल मिश्किल अँड रुबाबदार सईद आमणकर. हाय नोट्सल्या चुका काढा ना माझ्या. चुकलोय ना मी, चुका काढा. काय स्ट्रगलर्स, काय चाललंय? ऑल ओके ना? चाललंय ना? चालू ठेवा. आता तुम्हाला कळलं असेल मी सगळं का करतोय ते. नाही ना? एक न्यूज आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. करेक्ट करेक्ट. ओ सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन. तुम्ही जे ऐकलं ते करेक्ट आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. मी स्वतःचं चॅनल लॉन्च करतोय. त्यामुळे सकाळपासून माझ्या ऑफिसला लोकांच्या रांगा लागल्यात. जो तो येतोय, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरव सर. फक्त सकाळपासून हेच चालू आहे. गौरव सर. यस सर ते दोघे आलेत भेटायला. ते दोघे म्हणजे कोण? प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले. अच्छा ते चंगू मंगू. बोलव त्यांना. सर त्यांना आपल्या चॅनल सोबत सिरियल प्रोड्यूस करायची. मला माहित आहे. बोलो. ओके या प्लीज या सर या. हाय गौऱ्या. गौऱ्या बाय. कसा आहेस बाळा? कैसा आहे बाळा? खांद्यावरचा हात काढ. अरे आय सेड खांद्यावरचा हात काढ. हात काढ. बापरे. आणि बाळा काय बाळा तू दिसतोयस. नुकतंच जावळ केलेलं. नीट बोलायचं माझ्यासोबत. नीट. मी चॅनेल हेड आहे. दी गौरव मोरे चॅनेल हेड. फिक्शन, नॉन फिक्शन, EP, प्रेसिडेंट्स, व्हॉइस प्रेसिडेंट्स, प्रोग्रामिंग हेड, एव्हरीथिंग ऑफ दिस चॅनल गौरव मोरे. ओके नीट बोलायचं आपल्यासोबत. तुला बोललो तुला लय पुढे पुढे करायची सवय. सगळीकडे जा पुढे पुढे. रेग्युलर ओळखीच आहे. माझं वेगळं आहे गौरव. तुझं काय? गौऱ्या मेरा भाई. अरे कैसा आहे मेरा भाई? भाऊ मोठा आला. माझा भाऊ. केस नीट करून दे. केस. अरे भावाचे केस विंचरायला काय? यस. लांब सरक. कीप सेफ डिस्टन्स. लाडत आलास? आल्या भावा करतोय ते. लाडत आलास? कोणाशी बोलतोय? चॅनल हेड. गौऱ्या असं काय करतो यार? तुझी गाजलेली पहिली एकांका माझ्या डिरेक्शन खाली केली होतीस तू. पडद्याआड. शट अप. झालं गेलं ते झालं. जुनं मला परत सांगायचं नाही. कळलं काय? किती वर्ष आपलं पडद्याआड. पडद्याच्या समोरून काय केलंस? हेअर ट्रान्सप्लांट. त्याच्या पलीकडे काय केलंस? नीट बोलायचं माझ्यासोबत. कळलं काय? आय एम अ चॅनल हेड. भावा बिवा त्याला घरी लाड. मागाठाण्यामध्ये इकडे नाही. एक्सक्यूज मी सर. मोठे गोस्वामींचा फोन. कट द कॉल. सर आय सेड कट द कॉल. त्यांना सांग मी एका मोठ्या मीटिंग मध्ये आहे. त्या 2 स्ट्रगल्सना सांग. कळलं ना? आणि त्यांना एवढीच जर फोनवर बोलायची सवय असेल ना, त्यांना म्हणा एकमेकाशी फोनवर बोला. सर कालपासून फोन करतायत ते. सर खूप मस्का लावतायत फोनवर. मला मस्का लावणारच. कोण आहे मी? चॅनल हेड. हा त्यांना माझ्याकडे काम करायचं आहे ना. सांगताना काय सांगणार? गौऱ्या आपण काहीतरी वेगळं करूया. परत काय करणार? स्किटच. मला ती चेहरे परत बघायचेच नाही आहेत. ती टीम येणार. मी करोडो रुपये लावणार. तीच टीम. सुनील नांगे, दशरथ आणि सरताज इकडे बघून इकडे मॉप मारणार. तीच टीम. मला ती लोक आपल्या आजूबाजूला नको आहे. मी जरा बिझी आहे. गौऱ्या हे जबरदस्त आहे रे. तू अचानक एवढा मोठा लेवलला गेलास. एवढे पैसे वगैरे कसे मॅनेज झाले? फायनान्सर आहे. त्याने 700 करोड लावलेले आहेत. 700 येस. करोड? आणि राख्याच्या अकाउंटला सगळे पैसे पाठवलेत. राख्या? येस. मी चॅनल हेड आहे. राख्या माझ्या चॅनलचा सेफो आहे. सेफो म्हणजे? चीफ फायनान्शियल ऑफिसर. सेफो. अरे हा म्हणजे राख्या कमर्शियल बघणार. गौरव सर आपला इनबॉक्स ऑलमोस्ट फुल झालाय सर. खूप मेसेजेस येत आहेत. होणार ग. गौरव मोरे चॅनल हेड झाला म्हणलं सगळेच फोन करणार, मेसेज करणार. बोल.
अगं प्रिया ते कोण ग ज्यांचे केस मोठे आहेत बघ आणि ते हुशार आहेत ते कोण त्यांचं नाव काय ते ना कविता करतात बघ शिवबांबू नावाने शिवबांबू असं काय त्या नावाने कविता करतात बघ सर शिवांश म्हणायचे तुम्हाला गणेश सागडेंबद्दल बोलतात गणेश सगळे हा त्यांनी केलेलं मला मेसेज केलेला हो, हो, सर. छान तर मस्त शायरी लिहून पाठवली होती त्यांना काहीतरी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काय बोलायचं असेल ओके सर सर सिद्धगुरु जुळेकरांचाही मेसेज आलाय व्हॉइस नोट आली होती तुम्हाला पाठवली आहे सर तुम्ही हा ती आली मला व्हॉइस नोट पण ती मला कळली नाही ऐकली मी म्हणजे सर एवढंच ऐकवायला मला अरे त्याला काय करायचं त्याला काय करायचं मला कळलं कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं काहीतरी असेल हा ओके सर सर आणि फाळकेंचाही मेसेज आलाय पाडन सर अमित फाळके Speak louder! मिस्टर अमित फाळकेंचाही मेसेज आलाय सर काय केलं त्यांनी मेसेज त्यांचा मोठा इंग्लिश मध्ये मेसेज आलाय सर त्यांनी मोठा मेसेज केला पण मी छोटा करून वाचला कॉंग्रॅच्युलेशन्स गौऱ्या आय एम ग्लॅड आय वॉन्ट टू स्विच मी म्हटलं मग ऑन व्हा का सर त्यांनी स्विच सांगितलं ना मी म्हटलं ऑन हा मग स्विच ऑन ऑफ सेन्स ऑफ ह्युमर हा. खूप छान थँक्यू पण सर त्यांना स्विच ओव्हर म्हणायचं असेल त्यांना आपल्या चॅनल मध्ये यायचंय म्हणून त्यांनी मेसेज केलाय त्यांना सांगा घाई करू नका एवढ्यात येऊ नका सर प्राजक्ता माईने गिफ्ट पाठवलंय पण पाठवणार मला गिफ्ट येणार गौऱ्या माझा मित्र गौऱ्या माझा भाऊ गौऱ्या आमचा सर्व मग तुला माहित आहे आपण कामात परचा आरची करत नाही पार्शलिटी असं म्हणायचं पार्शलिटी हे पहिलं आणि शेवटचा काय शब्द वापरला मी हे परच्या आरशीच बरोबर आहे इंग्लिश शब्द आहे तो एक लक्षात ठेव एकतर ह्या वयात कामं मिळत नाहीत तुला नाही पोस्ट ऑफिस उघडं आहे 40 भागांचीच मालिका आहे त्याच्यानंतर इकडून तेच करायचं आहे विचार करून बोल काय बोललो मी परच्या आरशी बरोबर हा हाच शब्द शब्द आहे आहे हे लक्षात ठेवायचा हा तसं नाही तुम्ही काय करू कशाला आलात हा तुझ्या चॅनलला आम्हा दोघांना एक सिरियल प्रोड्यूस करायची आमच्याकडे सिरियल आहे मालिका आहे त्याची गोष्ट आहे, तर आम्हाला ते ओके, करायचं ओके. आहे. पण ते सगळे डिसिजन मी घेत नाही चॅनलचे जे काय मालिकेचे डिसिजन आमचे हे घेतात फिक्शन हेड फिक्शन हेड आहे ह्या ते घेतात कोण आहेत ते हा प्रिया कॉल फिक्शन हेड येस सर हॅलो फिक्शन हेड सर प्लीज येता का थँक्यू येतील ते हॅलो जंटलमन या मीट माय फिक्शन हेड जय विराज हार्ट अटॅक दादा 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 काय दादा 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 ऐक ना काय काय होतं यार दादा दादा सावर स्वतःला दादा अरे हा फिक्शन हेड आहे झाला हो यार हा फिक्शन हे झाडा यार कालपर्यंत मला टेक्निकल फ्लो विचारत होता दादा पहिलं करू दुसरं करू किती करू हा फिक्शन हेड कसा झाला यार कसा आहेस विराज बाळा बाळा कोणाशी बोलतोयस तू मी फिक्शन हेड आहे हा नीट बोलायचं माझ्याशी बाळ तू वाटतोय नुकतंच जावळ केलेलं अरे तुझा डायलॉग तुझ्या फिक्शन हेडने चोरला हा काय सिरियल डेव्हलप करणार ए खांड्या नाही डेली सोपच्या पहिल्या भागाचा मसुदा परत काही भागाने वापरतात लक्षात ठेव हे तुझ्यासारख्या स्किटाला कळणार नाही तुम्ही सिरियलचे विषय 10-10 मिनिटात तिकडे संपवता आधी टला लावून विनोद करायचा आता टला टाऊ लावून विनोद करता तुला एक बोलू काय तुझ्या लिखाणाचा ना हल्ली कंटाळा आला मजा येत नाही नाही मलाही जाणवतं गौऱ्या ते पण मी लिखाण सुधारायला नक्की काय करू गौऱ्या बंद कर लिखाण बंद कर आम्ही काहीतरी डेव्हलप करू यार आम्ही काय डेव्हलप करू तेच आम्ही काहीतरी वेगळं करतो आम्ही काहीतरी डेव्हलप करतो असं म्हणून तेच करता काय करता तुम्ही परत एक गोष्ट आहे ती ऐकावीस अशी माझी इच्छा आहे गोष्ट तुम्ही सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझ्या सिरियलची नावं ऑलरेडी ठरलेली आहेत आधी नावं ऐका मग स्टोरी सांगा अरे पण असं कसं ना उलट झालंय गौऱ्या चॅनल कोणाचं आहे नाही बरं ठीक हेड कोण आहे तुझं आणि परत गौऱ्या बोलायचं नाही लक्षात ठेवा सर बोलायचं काय बोलायचं ठीक आहे सर, गौऱ्या. काय? नाही, हा दादा. सर बोलायचं सर सर हो, हो. नावं नाव प्रिया नाव सांग गौरवची हास्य जत्रा हा
हास्याचा बच्ची डान्स. अरे हे सेम आहे रे, आस्था जत्रा सारखं आहे. तू डायरेक्ट उचललायस तिथून. मग हास्य जत्रा कोणाच्या जीवावर चालायची? ए, हा? हे नाव आहे. नेक्स्ट. गौरवचा प्रतिशोध. हे सोनी नेक्स्ट. तुमचा गौरव काय करतो? नेक्स्ट. छोट्या गौऱ्याची मोठी गोष्ट. प्रिया. नेक्स्ट. गौऱ्याची होती या काहिली. नेक्स्ट. ही लेटेस्ट आहे, सध्याच इन झाली आहे ही. गौरवचं उघडं आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे, पोस्ट ऑफिस उघडं आहे. त्याच्यावरून त्यांनी हे घेतलेलं त्याला आहे. अजून मी अप्रूव्ह दिलेलं नाहीये. गौरवचं हे आपण नंतर करणार. त्याचं Okay, काही नाहीये. हे असं काही नाही सर. अरे गौरव, पण ही सगळी नावं सोनी मराठीवर मालिका सुरू आहेत आता. ते डायरेक्ट तिथून घेतली आहेस तू. माझं आणि सोनी मराठे साहेबांचं आमचं मर्जिन झालेलं आहे. म्हणजे आमच्या मर्जीनं झालेलं आहे, आमच्या मर्जीनं. सोनी मराठे साहेब मला सांगितले की गौरव तू बिंदास काय करायचं ते कर, मी तुला सपोर्ट करतोय म्हणून. ओके. मार्केट आउट. हे करायचं ना. माझ्या चॅनल हेड. आपण कशाला आलात ते सांगा, पटकन स्टोरी ऐकवा निघा इकडनं. हा. स्टोरी मी ऐकवतो, माझी पहिली ऐकवतो. गौऱ्या सर कसं आहे, एक गाव आहे. रिजेक्ट. अरे ऐकून तर घे. रिजेक्ट. मला माहिती आहे तुम्ही दोघं लिहिणार आहे. हो आम्ही दोघं. पुढे पुढे दुसरी गोष्ट ही मस्त आहे. रात्रीचा सीन असतो, एक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या समोर रिजेक्ट. अरे गौरी ऐकून तर घे ना पुढे. सस्पेन्स होता. सस्पेन्स. Reject. तू कॉमेडी सांग, तुझी कॉमेडी आहे ती. हा कॉमेडी आहे, मस्त आहे. कॉमेडी प्लॉट त्याला काय होतं एकदा रिजेक्ट. अरे ऐक ना पुढे. मजा मस्त नाही. अरे comedy. तुम्ही दोघे लिहिणार, मला माहिती आहे मजा नाही हा? आहे. एक काम करा, तुमच्या सोबत लिखाणाला श्याम बांगरला घ्या. व्हेरी टॅलेंटेड. श्याम बांगर? अरे गौऱ्या, पॅडवर लिहिणं आणि ऑक्टोपॅड वाजवणं यात फरक आहे. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये एक लेखक दडलाय, तो मी शोधलाय. मी सांगतोय श्याम बांगरला घ्यायचं तर घ्यायचं, नाही तर तुमची सिरियल होणार नाही. कळलं आहेत ना, तुम्हाला? आपली पोरं आहेत ना. श्याम बांगरलाच घ्यायचं, कळलं? अरे गौऱ्या, तसं श्याम पण आपलाच आहे, पण हा. आपण आपल्या पोरांना मोठं करतो ना. आम्ही हिरोसाठी पृथ्वी प्रतापचा विचार केला. पृथ्वी प्रताप. अरे काय जबरदस्त आहे यार. अरे हिरोईनला हिरोकडे बोलून काय ते वाटलं पाहिजे रे. ज्याला बघून बाबूभाई पण कॉफी देताना 3 वेळा विचार करतो. तेवढं तर काय म्हणलं का? त्याला हिरो म्हणून सिरियल मध्ये घ्यायचंय, काय मजा नाही. काहीतरी वेगळं सांगा यार. गौऱ्या, असं नाही यार, पण आपली पोरं कधी मोठं होणार यार. हा. आपल्या पोरांना मोठं केलं पाहिजे ना आपण. कर्तव्य आपलं यार. घेतलंय. सरांनी ओंकार राऊतला चॅनल मध्ये घेतलंय. ओंकार राऊत आहे, लकी लकी काय हा? ओंकार. सिरियलला लीड करतोय तुझ्या. नाही ओंकार राऊत माझ्या चॅनलला लोगो म्हणून आहे. लोगो म्हणून. लोगो. टीव्ही ऑन केली की एका कोपऱ्यात ओंकार राऊत नाचताना दिसणार. सतत हे सगळे खुश, तो पण घरचे सगळे खुश. तुला पण माझ्या सिरियल मध्ये म्हणजे माझ्या चॅनल मध्ये काम आहे, करशील? मला? काय? ते खालून स्क्रोल जातो बघ, तो घेऊन पळायचा. बोरिवलीत 1 BHK, लोणावळ्यामध्ये प्लॉट मोकळा आहे. सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू द हेल्थ. करशील? आपण सगळ्यांना काम देतो रे. नको यार. अरे काम करायचंय, पण लेखक आहे यार आम्ही. प्रोड्युसर आणि लेखक म्हणून काम प्लीज करायचं. यार, क्रिएटिव्ह माणसं होत नाही यार. मी गोष्ट तयार आहे, प्लीज ऐक ना यार. चला, ऐकवा, सर ऐकवा, चला, लवकर प्लीज सर यार प्लीज. हा, मग सरच बोलायचं, गोष्ट ऐकवा, चला, हा. प्लीज ऐक. हा मस्त गोष्ट आहे. एक गाव असतं, गावात एक शाळा असते. हा आणि शाळेचं ग्राउंड असतं आणि शिक्षक. ऐक ना, मजा येत नाही. अरे येते ना, खरं पुढे पण मजा येईल ना. काहीच मजा येत नाही. नाही एक काम कर, एक हांड्या डब्बू तू सांग. चल, हांड्या डब्बू. गौऱ्या, तू मला खांद्याने डब्बू बोलतोस ना, मला एवढं आवडतं ना, मला खूप आवडतं. याला गेट आउट कर, विराजाला गेट आउट कर. चलो नाही, निघा. मी दोघंही निघा, निघ. चल स्टोरी सांग. मी चल. स्टोरी सांगतो. हा. गौरव सर, आपली सिरियल नाही का चाईत घडते, आणि चाईतले आपले प्रोटोगोनिस्ट आहेत, हिरो हिरोईन, हे लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. आणि जसजसे मोठे होतात. विराज, हा, मजा येते. अजिबात नाही. काय केलं पाहिजे? गौरा, मला वाटतं ना, खांद्याने ही स्टोरी तारपा डान्स करत करत सांगायला हवी. व्हेरी गुड. हा? काय काय? काय? हे
करूया ना. चला तारपा करता करता स्टोरी सांगा नाही नाही, पण तारपा हा कसा करेल? माझी प्रॉपर्टी आहे ती. हा मग नाही काय? पण मी केलं पाहिजे ना तारपा. असं आहे ना, मी केलं पाहिजे ना तारपा डान्स. एक काम दोघांनी करा हा? दोघांनीही करा दोघांनीही करा चला. नाही पण मी कशाला ना तो अरे करा. दोघांनीही करा ना. करा माझी नाहीतर property. जा दोन्हीपैकी एक आहे. नाही करतो. अरे पण हा गोष्ट सांगते तर मी कशाला पाहिजे ना तारपा? मी बसतो इकडे. मग जा ना गेट आउट. आता गप ना, आपलं सिरियल पास का बस. फार विचित्र आहे. गौरव सर, एक हे आहे, एक चाळ असते आणि त्या चाळीतले आपले 2 हिरो हिरोईन आहेत. हो 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 हो. आणि ते लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात असतात आणि मग मोठे झाल्यावर पण ते प्रेमात राहतात. आवारा हूं. आवाराव का आवाराव? कुठली गोष्ट आहे? राज कपूरची गोष्ट आहे? नाही जस्ट बॅकग्राऊंड. हे काय सांगितलं तुम्ही लोकांनी? मिस्टर मजाच नाही यार तुमच्या स्टोरी मध्ये. एक्सक्यूज मी मजा नाही. येस सर, राक्या सोलेंचा फोन येतोय. राकेश सोलेन नाही का? राकेश शालीन. राकेश सोलेन काय? सॉरी उचल उचल फोन उचल. काय बोलतात बघ. हॅलो राकेश शालीन सर बोला. व्हॉट? आर यू शुअर? अरे माकडा, एवढी मोठी चूक कशी करू शकतोस? प्रिया, अरे कसं बोलतेस तू? तो आपल्या शाळेचा बिझनेस हेड आहे, CFO आहे तो. गप्पा बस नाग्या. नाग्या 700 रुपयात चॅनल सुरू करतो. लायकी आहे तुझी? अरे तू काय वेगळी झालीयस? हा ना. अगं पासबुक वर लिहिलंय 700 पुढे लिहिलं CR असं लिहिलं होतं. ते CR 700 रुपये क्रेडिट झाल्याचं लिहिलं होतं. बावळट. राक्याने 3 वर्षापूर्वी एक शेड्यूल केलं हास्य जत्रेचं. त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न आला 700 रुपये. तो क्रेडिट झाला. त्याच्या पासबुक वरती 700 CR आलं तर त्याला वाटलं 700 करोड क्रेडिट झालेत. बिंडोक तो आणि तू, तुझ्या बापाने 700 रुपये चॅनल सुरू केलेला. बघतो काय मोरे रे. गरम व्हायला लागल्या. आता नको हे कायच. हाय मोठे गोस्वामी सर. साष्टांग दंडवत. आय लव्ह यू बोथ ऑफ यू. सई मॅम. सॉलिड. सध्या जे चालू आहे एकदम भेटला विठ्ठल माझा. हाय फ्रेंड्स. सुखादुखात माझ्या सोबत असता. हे सगळे माझे आहेत. हे माझं सगळं आहे. आम्ही पहिली एकांकिका एकत्र केलेली गाजली. मला असं आठवते आमची पडद्याआड नावाची एकांकिका पहिली भेट. आणि त्या एकांकिकेने माझं करिअर बदललं. ह्या मंचावर पण मला यानेच आणलंय. ही इज माय नो हे सरक तू. तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं दादा. काम कसं करावं नाही तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. ह्या एजला पण तू इतका पॅशनेट आहे ना. काय बोलू तुझ्याबद्दल. बापरे बापरे. गौऱ्या, तू आणि प्रिया जा. जाऊ म्हणजे तू थांब. तू थांब रे तू. मी जाऊ प्रसाद. तू जा. समीर दादा मी जाऊ. दादा मी मी ये पुढे ये जे विराज. आता ये विराज. सॉरी दादा, उद्या टेक्निकल फ्लो कसा लावू सांगा ना. टेक्निकल